परिसराच्या येस मध्ये असलेलं हे आपलं बाळकृष्ण सेंटर. पुणेकर हे माझं नाही, याचं विधान आहे. अरे मला आवडतं, मी का सोडवतो. सॉरी, आपला मित्र जो आहे इकडचा तो रागावला. हा इकडचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो नाही केलेत. स्वातंत्र्यपूर्व काळातलं हॉटेल आहे. काय काय कोल्हापूरकर असं काय. तर मी आलोय आज कोल्हापूरमध्ये आणि हे आहे जगप्रसिद्ध ऐतिहासिक पवित्र असं कोल्हापुरातलं खासबाग मैदान. कोल्हापूर म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती आणि त्यातही कोल्हापूर म्हणजे खाद्य संस्कृती. हे दोन मित्र हे कोल्हापुरातलेच आहेत. विजयलक्ष्मी खूप छान अभिनय करते आणि तिने आताच शटू टोकलेला आहे. आणि आपल्याबरोबर आहे केदार. केदार खूप छान शेफ आहे आणि याचं पण एक इन्स्टा पेज आहे. पेजचं नाव सांग. द हंगरी कोल्हापूरकर. ती पण खूप हंगरी आहे. सुरू करूयात आजचा भाग, फूडचं ठिकाण कोल्हापूर. तर विजय, हे आहे आपलं पहिलं फूडचं ठिकाण कोल्हापुरातलं. Yes. याच्याबद्दल सांग काय. हे आहे न्यू बाळकृष्ण वडा सेंटर. याच्या मागेच जिथं प्रत्येक कोल्हापूरकरात जो कलाकार आहे त्याची सुरुवात झाली आहे ते म्हणजे केशवराव भोसले केशवराव भोसले नाट्यगृह. येस. आणि जवळच आहे खासबाग मैदान. आपल्या समोर आहे देवल क्लब. देवल क्लब. परिसराच्या येस मध्ये असलेलं हे आपलं बाळकृष्ण सेंटर. थोरांच्या परिसर स्पर्श इथे झालेला आहे इकडे. येस. वा वा वा. आणि इथेच आपण तिघे थोर स्वयंघोषित थोर. या जागेला एक असं एक ऐतिहासिक वारसा आहे ही जागा. त्याचं जाणवतोय वाईब आहे तिथं आलं. वाईब आहे, वाईब आहे, वाईब आहे. हा प्रकार मी पहिल्यांदा बघतोय. ह्याला काय म्हणजे आता मुंबईकरांना वडा तर मिळेल, पण आमचा वडा पण वेगळा आहे. आणि हा आहे पाव वडा किंवा टोस्ट. पेटी पाव कट करून त्याच्यावरती जो मसाला लावलाय त्यात आहे बेसन, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि वरनं तीळ. असं घट्ट मिश्रण असतं. पावाच्या वर दोन्ही साईडनं लावतात आणि मध्ये फ्राय करतात. वडापावच्या उलटा म्हणून त्याला पाव वडा. हा खरं तर वडा नाहीये, हा वडा. सो मला असं वाटतं की आपण एक वडा आणि एक पाव वडा आपण खाऊ शकतो. येस. ह्याला पाव वडापाव मी नाही म्हणत, सॉरी. तो पाव का मिळत नाही? कारण तो पाव मिळतो ना, पण आम्ही तो फक्त पावभाजीलाच वापरतो. म्हणजे इराण अमेरिका जो वाद आहे त्याहीपेक्षा हा मोठा वाद आहे आणि जुना वाद आहे की हा पाव का वापरता मिसळीला. पुलमन लोफ जो असतो तसाच आहे हा पाव. पेटीमध्ये प्रूव्ह करतात म्हणून पेटी पाव म्हणतात. जी पातळ भाजी शोषून घ्यायची क्षमता आहे ना ती ह्या पावाची जास्त आहे. मॅडम सुरू झालंय. मी पाव वडाचा पहिला घास घेतोय. कोथिंबीर वडीचं लेअरिंग असतं ना, ब्रेड कोथिंबीर वडी कसं लागेल तर ते तसं लागेल. आपल्याकडे आपली एक परंपरा आहे. आपण नव्याने सुरू करतोय की एखादा पदार्थ आवडला तर आपण त्याला म्हणतो वा. पण एखादा पदार्थ क्या बात वाटला, कायच्या काय वाटला तर आपण त्याला म्हणतो असो वा. हा वा आहे, नक्कीच वा आहे. मी कोल्हापूरच्या या प्रवासात असो वा पदार्थ शोधणार आहे. पण हा नक्की ट्राय करायला हवा यांचा पाव वडा. ह्याची आणखी एक पॅक काय माहिती आहे, कोल्हापुरात वडा डबल फ्राय होतो. एकदम क्रिस्पी व्हावा. तुम्हाला खाल्ल्यावर कळेल ते. हा शेफ आहे, सांगण्यावरनं कळलं असेलच. अप्रतिम आहे. आणि डबल फ्राईंग ही टेक्निक आहे, कुकिंग टेक्निकच आहे. बहुत दर्जा. याची भाजी पण जी आहे ना ती पण अशी रुचकर आणि छान टेस्टी आहे. बाळकृष्ण वडा सेंटर हे होतं कोल्हापुरातलं पहिलं फूडचं ठिकाण. जाऊयात कोल्हापूरमधल्या फूडच्या ठिकाणी, चला. आणि आता आपण आलो आहोत यश मिसळ सेंटर, राजारामपुरी. राजारामपुरी. हे इकडचं तुमचं एक फेमस आहे का? लोकल फेवरेट असं म्हणता येईल. यश मिसळ सेंटर, येस. राजारामपुरी. राजारामपुरी. वा. वा वा वा. भाई माहोल आहे इथे. म्हणजे पाणी हेच पिऊयात, कोल्हापूरचं पाणी भाई. येस, चांगला आहे कोल्हापूरचं पाणी. तुमचा रोजचा वाटतं यश मिसळ काय आहे म्हणजे? दर रविवार मिसळवार. मला वाटतं ही कन्सेप्ट ना ही कोल्हापुरात झाली आहे. ही पुण्या मुंबईत नंतर आली की रविवार म्हणजे मिसळवार. आमच्याकडं सकाळी मिसळ, दुपारी मटण, काळी पिशवी घेऊन घरी मिसळवार. वा. पेटी पाव आहे आपल्याकडं, लादी पाव नाही मिळत. दुसरी गोष्ट मिसळच्या कंटेंटमध्ये आहे सिंपल मटकी, बटाटा, शेवचिवडा पण कोल्हापुरात बनतो. फरसाणा नाही, कांदा आणि कट चरचरीत. तुम्ही कट रचलेलं आहे ते सकाळी सकाळी. वा वा वा. आणि जर काही जास्त स्पायसी वाटलंच तर त्यासाठी आपल्याला बेस्ट दही आहे. वा वा. सकाळी एक साधारणतः 7:30 वाजता मिसळ जाते पोटात. कॅमेरा पलीकडे आमचे मित्र औंढे गिळत आहेत, पण पर्याय नाही. मी खूप कंट्रोल करते. आणि कोल्हापुरात ह्याला सॅम्पल विम्पल असलं काय म्हणत नाही, ह्याला पातळ भाजी म्हणतात. मुंबईत सॅम्पल वेगळ्यांना म्हणतो आम्ही. हा सॅम्पल वगैरे. मग मुंबईत काय म्हणतात? रस्सा द्या म्हणतात. पण मुंबईत मिसळ. पण काही गोष्टी आहेत ज्या मुंबईत खूप चांगल्या मिळतात. म्हणजे अर्थात नट मंडळी चांगले आहेत मुंबईत. मला वाटतं सुरू करूयात.
चांगली रे कमाल. नुसतं तुम्ही ब्रेडचा काहीतरी लगदा खाता असं वाटत नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला पातळ भाजीची चव सुद्धा लागते. वा वा. डिप करा, त्याचा बाईट घ्या आणि मग एक चमचा बाकी शेव चिवडा आणि बाकी सगळा जिन्नस आहे तो घ्या. चेहऱ्यावरून घाम जो येतोय ना ती दाद आहे मला असं वाटतं. बाहेर खूप छान थंड वातावरण आहे, असं नाही की गरमी आहे, पण आणि हे काहीच तिखट नाही आहे आमच्यासाठी. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की ॲम्बियन्स चांगला आहे म्हणजे टेस्ट पण चांगली असणार, पण इथं असा विषय आहे की नॉर्मल सगळं वातावरण आहे, पण त्यामध्ये येऊन ह्याची टेस्ट कधी असा विश्वासघात नाही होणार. मला वाटतं राजारामपुरीतली यश मिसळ येऊन खायला हवी. तर कोल्हापुरातले जे आपले आसोबाचे सबस्क्रायबर आहेत, तुम्हीकडे बऱ्याचदा खाल्लं असेल तर तुम्ही तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये कळवा. येस, आणि जे कोल्हापूर बाहेरचे आहेत त्यांनी या इकडं खायला लागते. कोल्हापूरकरांनी मुंबईच्या गुणी नटाला घाम फोडायचं काम केलेलं आहे. घाम दिसायला यांचं म्हणणं असं आहे की हे तिखट नाही आहे. खरंच म्हणतेस तू? यश मिसळ अनेबल टू डायजेस्ट वगैरे आपण जे म्हणतो ना किंवा असं मला वाटत नाही. हे जर असं खाऊन बघा सेपरेट म्हणजे इन्फिनिटी लव्ह पण दिलेला आहे कोल्हापूरकरांनी. काय नाही. वा बाय. येस, तर केदार भाऊ आता आपण आहोत दत्त कॅफे, राईट? कोल्हापुरातली एक ओजी मिसळ म्हणायला हरकत नाही, कारण 75 वर्ष जुनी मिसळ आहे ही. हो ना. आणि ही आहे दसरा चौकात तनिष्क शोरूमच्या समोर. 75 वर्षांची परंपरा एका मिसळीची जावं लागतंय. येस. आपलं काय 75 वर्ष जुनं मी पाटी वाचली वरची. साधारणपणे 1940-45च्या दरम्यान हे हॉटेल चालू केलं. स्वातंत्र्यपूर्व काळातलं हॉटेल आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की 75 वर्षाचं दिलंय, तो बोर्ड पण 10 वर्षापूर्वीच आहे. हो, ही 4थं जनरेशन आमचं. मिसळ खाव्यात तुमची है ना? हो. वा 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 वा, कमाल. हेच किती मस्त दिसतंय. ओजी मिसळ म्हणण्याचं कारण हे की कोल्हापुरात बऱ्याच जुन्या मिसळ आहेत, त्यांच्या सगळ्यांची सर्व्हिंग स्टाईल फ्लॅट प्लेटमध्ये आहे. सिरॅमिकच्या फ्लॅट प्लेट बशीमध्ये देणार आहे, तर ही त्यातली एक आहे. आणि अगेन सिम्पल इन्ग्रेडियंट्स, मटकी, बटाटा, शेव, चिवडा. फक्त यांची खासियत ही आहे की शेव चिवडा यांनी स्वतः इथं बनवलेला आहे. यांच्याकडे बनलंय. यांच्याकडे मला शेववरनं कळेल, होलसम आहे एकदम. त्यापेक्षा वेगळी आहे. खरंच घरगुतीचा फील येतोय. पातळ भाजी. हा, वर जो तेलाचा थर असतो ना त्याला कट म्हणतात. चमचा काढा. बस बस बस. लहान असताना मला अभ्यासक्रमात एक धडा होता, दमडी नावाचं. असं एक वाक्य होतं की सकाळी सकाळी बाजार भरला होता आणि खमंग शेवाचा वास बाजारभोवती दरवळत होता. खरं सांगतो, मला दमडीतली ती शेव आठवली आता. पण नुसती शेव खाऊन बघा, कमाल आहे का? चहा बरोबर पण करता येईल. आत्ता बोलणार होतो ते. मी शेव जवळपास एक ट्रकभर बांधून घेऊन जाऊ शकतो. प्रामाणिकपणे ही रेग्युलर चवीतली मिसळ नाहीये. याच्यात असं काहीतरी वेगळं आहे की जे घरगुती आपण ज्याला म्हणतो ना, तो फील आहे. कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी नो नॉनसेन्स मिसळ मिळतात, म्हणजे काही नाही, हे एवढंच बस. एक्झॅक्टली. नवरी राहिली बाजूला, मुलीचे मामा करावल्या. पण प्रत्येकाची चॉईस. चॉईस आहे प्रत्येकाचं. हा, तर मी वाटतं की मी हिला वाच म्हणेन. वा मिसळ आहे. तुम्हाला जर ऑथेंटिक काहीतरी जुनं इतक्या वर्षांची परंपरा असलेलं काहीतरी खावंसं वाटतंय तर आवर्जून या, कारण इथलं सगळं जे आहे ते सगळं इकडे बनणार आहे. राईट राईट. मी एवढंच खाईन म्हणते. आज तरी ही प्लेट मस्त केली बघा. मी केव्हा तरी जिमला जातो, तो मला चिट डे असतो. आज हिचा चिट डे आहे. जाऊयात पुढच्या ठिकाणी. चला, पुढचं ठिकाण जनता भवन. आणि ऍक्च्युली ना बऱ्याच कलाकारांचा हा अड्डा आहे. कसला? आत गेल्यावर कळेल. बसण्याचा. बसूयात. फील आहे बॉस, फील आहे. जागेत आल्यानंतर जाणवतं की. आणि हे कितवं वर्ष आहे? 51 वर्ष जुनं आहे. मी खांडोळी पहिल्यांदा खाणार आहे आयुष्यात. काय दादा आपल्याकडे काय? खांडोळे आहे, अंडा आमलेट आहे, भुर्जी आहे, हाफ फ्राय आहे, वन ऑमलेट. मला वाटतं खांडोळी तुमची खाता येईल. स्वतः खांडोळे होऊन काय डिकोर करता येईल तुम्हाला? काय असेल
मी खरं सांगू का, मी खांडोळी हे वेगळं इमॅजिन केलं होतं, रोल सदृश काहीतरी असेल हे कल्पने पलीकडेच आहे, पण हे जरा टेम्पटिंग वाटते बरं का. थोडं इन्फॉर्मेशन म्हटलं तर हा हाफ फ्राय आहे, डायरेक्ट त्याच्यावर ब्रेड ठेवलाय, पेटीपाव ठेवलाय, पेटी पाव. कोल्हापुरी चटणी, केचप घातलं त्यांनी आणि चॉप कांदा आणि कोथिंबीर. हे हा बरं, खांडोळी का बरं? ते आपण म्हणतो ना युद्धात ज्या काय खंडोळ्या करीन तर म्हणजे ते तुकडे तुकडे करीन, ह्याचे तुकडे केलेत म्हणून असं म्हणून खांडोळी. वा, माहोल. तुम्ही खांडोळी हा प्रकार आणि कुठं कुठे खाल्लाय? कोल्हापुरा बाहेर खाल्लाय का? कमेंट करून सांगा. हाफ फ्राय असल्यामुळं थोडासा एग योग म्हणा, एग व्हाईट म्हणा, ब्रेड मध्ये पण सोबू झालाय फ्रेंच टोस्ट सारखा, आणि त्यामुळे ह्याला ना हे क्रिस्पी जे दिसतंय टेक्स्चर, एक प्रकारातला एक वेगळा प्रकार आहे आणि उत्तम चव आहे म्हणून हा आमच्यासाठी असो वा पदार्थ आहे. हे काय आहे? हा आलू टोस्ट आहे. मला वाटते मुंबई सँडविच सारखंच आहे. मेबी अच्छा आहे, पण आता याचं काय म्हणजे याचं काय मूल्यांकन करायचं रे? म्हणजे तो ब्रेड आणि ती भाजी आहे. आपला मित्र जो आहे इकडचा तो रागावला. हा इकडचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो नाही केलेत मी. काय म्हणालास? केचपमधली जी हिरवी चटणी आहे ती पूर्ण अशी त्या केचपमध्ये मिक्स करून मग आलू टोस्ट डिप. इथे पाहिजे खाणारे कोल्हापूरकरांचा पाहुणचार मी आता अनुभवला. हे म्हणाले चहा पिऊन बघा, म्हटलं चहा नको. ते पुढे म्हणाले स्पेशल करणार माझ्या हातचा, पिऊन तर बघा. मनोजी ना कोल्हापुरात त्यासाठी विश्वास ठेवा, चहा पण छान, खरंच चहा छान सर, अप्रतिम. मस्त. हे चहा लवर जे असतात त्यांना असा उत्तम चहा जर मिळाला ना तर रडू यायचं बाकी असतं. अप्रतिम चहा. जाऊयात पुढच्या ठिकाणी. दूध कट्टा. हा दूध कट्टा आता एवढ्या वेळाने कुठं दूध मिळतंय, पण दूध कट्टा जरी असला तर तुम्हाला कोल्हापूरची आणखी एक खासियत प्यायला घेऊन जातो. काय? दूध कोल्ड्रिंक. नाही, दूध की कोल्ड्रिंक? नाही, दूध कोल्ड्रिंक. ठरव, दूध की कोल्ड्रिंक? दूध दूध कोल्ड्रिंक. कोल्ड्रिंक. दूध कोल्ड्रिंक. येस. मिरजकर तिकटीला सुगंधा कोल्ड्रिंक हाऊस आणि प्यायचे दूध कोल्ड्रिंक आणि बरंच काही. Yes. चला. काय काय मिळतं इकडे? कोल्ड्रिंक, चिक्कू शेक, मँगो शेक आणि लस्सी. लस्सी. याच्यावर सोडा. आहे ना एक दूध सोडा. काय काय काय? दूध सोडा. नाही रे, चल. खरंच दूध सोडा. अरे मला आवडतं, मी का सोडू दूध? सॉरी, इथं की मला दूध आवडतं, मी का सोडू दूध? असं हे एकंदरीत एक 10,500 किलो कॅलरीजचं सगळं फूड असणार आहे. तर ऑर्डर देऊयात. येस. पिणार सगळे ना? एक एक हाफ. चिक्कू भावा, जिंकलेस तू भावा. सेम. जिंकलेस तू भावा. हा मागापासून मागणं सांगतो की असं सर असं खा, हे असं करा, हे असं घ्या, अशी आवड पाहिजे मर्दा. हा, या कोल्हापुरात तुम्ही पण दूध कोल्ड्रिंक दर्जा आहे. कोल्हापूरचं दूध दुग्ध चांगलं असल्यामुळे दुधाचे प्रोडक्ट चांगले आहेत. हे असो वा. ही दूध कोल्ड्रिंक आमच्याकडे कुडाळ कणकवलीमध्ये बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस तिकडे प्यायलोय. हा जसं म्हणाला की कोल्हापूर आणि दूध ह्याचं एक अतूट नातं आहे. त्याला 10 पैकी 100 मार्क. ठीक आहे. सेम Proper. गोष्ट टू लस्सी. लस्सी पण खूप छान असते. तू लस्सी पितेस? ती लस्सी. हा म्हणून तरी मी म्हणलं की ठीक आहे. मजा बघा, मजा. एका मुलीची, ही कोल्हापुरातलीच आहे, हिला वाटते दूध कोल्ड्रिंक आहे, जी गेली 2 मिनिटं लस्सी पिते. लस्सी आहे, लस्सी अदर्जा आहे. असा चिक्कू शेक कुठे ट्राय केला? खूपच चांगलं आहे यार. म्हणजे चिकू शेक हा सांगायची गरज पण नव्हती. अप्रतिम आहे यार. पण ह्या तिघांमध्ये मी दूध कोल्ड्रिंकला असो वा अशी पदवी देईन. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे ना ते लोक इथं भरपूर प्यायला. का विचारा का? दूध सोडा प्यायला. कारण दूध सोडा हा चांगला तालीम उपाय मानला जातो याच्यावर. तुम्ही दूध सोडा प्रकार पाहिला तर आम्हाला कमेंट करून सांगा. पण जे कोल्हापूरचे नाही आहेत त्यांनी आवर्जून इकडे या. हा, हे काय आहे? दूध सोड्याचा ग्लास. हा, ह्याच्यात पावशेर दूध आणि 1 ग्लास सोडा काढले भरतंय. दूध ताजं पाहिजे, काढतेलं. सोडा कुठलाही असू दे, पण त्याला चव नाही, फक्त औषध म्हणून प्यायचं. म्हणजे याच्यामध्ये पावशेर दूध आणि सोडा, मग काय होतं तयार? दूध सोडा. बऱ्याचशा कोल्हापूरकरांनी हे पाहिलं असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुमचा अनुभव कसा होता. अर्थात चांगला असणार आहे. तर हे होतं कोल्हापुरातलं शेवटचं फूडचं ठिकाण. आजचा भाग इकडेच थांबवतोय. हो, आय नो अजून बरंच काय बघायचं राहिलेलं आहे, आम्हाला माहिती आहे, वेळ कमी आहे. पण संपूर्ण कोल्हापूर एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं हे केवळ अशक्य आहे. पण आपल्या दोन्ही मित्रांचे आभार. यांनी पण वेळ काढून आम्हाला शक्य तितकं कोल्हापूर दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा. आणि आपल्या मित्राचं चॅनल आहे, पेज आहे द हंगरी कोल्हापूरकर आणि विजयलक्ष्मी.
ह्या दोघांची पेजेस फॉलो करा आणि आसोवा अर्थात आसोवाचा पेज फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असंच प्रेम करत राहा आणि बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. बाय.